नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे उपवासाचे सँडविच। बऱ्याच वेळा तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो। मग अशा वेळेस आपण उपवासासाठी साबुदाणा आणि बटाटा वापरून बनवणार आहे सँडविच, जे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल। तर मग बनवूया। 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तो सुरुवातीला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये मी 15 ते 20 मिनिटे पाणी टाकून तसेच ठेवले। 15 ते 20 मिनिटांनंतर आपण हे पाणी पूर्णपणे यातील काढून घेऊ आणि 4 ते 5 तास तो भिजत ठेवला। साबुदाणा आपला छान असा भिजून तयार आहे। हे पहा, छान असा हा साबुदाणा भिजलेला आहे। यासाठी आता मी पाऊण कप शेंगदाण्याचं कूट घेतले आहे, 2 बटाटे, चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचे आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे। सुरुवातीला आपण बटाटे छान असे किसून घेऊ। मी हे उकळून घेतले आहे। उकळल्यानंतर आपण त्याला किसून घेऊ। यामध्ये आता साबुदाणा घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, जिरं पूड, चवीनुसार मीठ घालून घेऊ। हवं तर तुम्ही यामध्ये लाल मिर्च पावडर सुद्धा टाकू शकता। आता छान असं हे आपण सर्व हाताने एकसारखं मिक्स करून घेऊ। हाताने मी ते छान असं मिक्स करून घेत आहे। छान असं आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी सँडविच मेकर घेतले आहे। याला मी तूप लावून घेत आहे। तूप जर नसेल तर तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता। तेल किंवा तूप काहीही लावलं तरी चालेल। दोन्ही बाजूने मी याला तूप लावून घेत आहे आणि हे मिश्रण आता यामध्ये पसरवून घेत आहे। छान असं आपण हे यामध्ये पसरवून घेऊ। सर्व बाजूने ते पसरवून घेऊ। तुमच्याजवळ जर सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा ते अशा पद्धतीने थापटून भाजून घेऊ शकता। तव्यावर सुद्धा ते कमी तेलामध्ये तयार होईल। छान असं आपलं हे पसरवून झाले आहे। आता ते आपण बंद करून घेऊ। आता गॅस पेटवून आपल्याला ते मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। छान असं एका साईडने ते 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ते आपण बाजू पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं छान असे होऊ देऊ। छान असे खरपूस होईपर्यंत, लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहे। हे पहा, छान असे आपले हे उपवासाचे सँडविच तयार झाले आहे। दोन्ही बाजूने ते छान असे झाले आहे। खायला खूपच छान लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे उपवासाचे सँडविच नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।